एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच नाशिक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई भेडसावू लागली। जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विहिरींनी अक्षरशः तळ गाठला। नद्या कोरड्या पडल्यात, त्यामुळे महिलांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे। महिला खाचकळग्यातून, दगडधोंड्यातून, टेकडीवरून पाण्याचा शोध घेत आहेत। विहिरीतील पाणी देखील गढूळ असल्याने लहान मुलं आजारी पडण्याचं प्रमाण वाढलंय। ऐन परीक्षेच्या काळात अभ्यास बाजूला ठेवून विद्यार्थी देखील पाण्याच्या शोधात वणवण फिरतायत। मुळे गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचं काम गेल्या वर्षभरापासून सुरू होतं। ग्रामस्थांच्या घरात पाईपलाईन टाकण्याचं काम झालं, मात्र अजूनही पाणी काही आलेलं नाही। याचा आढावा घेतलेला आहे मुकुल कुलकर्णीनं, पाहूया। एप्रिल महिन्याला आता कुठे सुरुवात झाली, मात्र नाशिक जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा ह्या पोहोचू लागलेल्या आहेत। जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये, अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे आणि जिथे विहिरी आहेत त्या विहिरीच्या बाहेर महिलांची, लहान मुलांची, नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते। आपण आता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळे गावामध्ये आहोत आणि लहान लहान लेकरं देखील कळशी, हांडे घेऊन इथे पाणी भरण्यासाठी येत आहेत। काही महिला आहेत। किती वर्ष झाले तुम्ही अशा स्वरूपात पाणी? अहो, माझं लग्न झालं तसं या रूपात पाणी भरितो आम्ही, डोक्यावरच पाणी भरितो। गावात पाणी नाही, आमच्या येईल नळ नाही, पाणी नाही कुठंच आमच्या गावाला। ही जर आटली ना मग पाणीच नाहीये। हा, इथे आणि कुठे कुठे जातात पाणी? कुठे जायचं ते तिकडून आणायचं, हे इकडं दऱ्यामध्ये जायचं, लांबून लांबून पाणी आणायला लागलं। आणि एवढ्या छोट्या मुलीने हे कशाला टाकलं मागून नंतरून? एवढ्या इरीपासून पोर यायची, मग काही धोका आहे का नाही याच्यामध्ये? आहे ना। मग त्याच्या दोन पुरींचं असं झालंय आणि आता या छोट्या छोट्या मुली येतात आणि मग हे असं टाकल्यावर आणि तरी सरकारला काळजी नाही का आमचीवाली? नाही ना। एवढी नुकसान होती तरी त्याला काळजीच नाही कुठलीच। मग त्यांनी काहीतरी करायचं ना इकडे येऊन। एवढले पैसे रापाराप घ्यायचे, मग इकडे जर काहीच पता नाही काय करायचं मग आम्ही? मग पाणीच नाही तर काय करायचं? कितवीला आहे तू? 8वी। 8वीला आहे। आता परीक्षा वगैरे चालू आहे। परीक्षा चालू आहे तुझी? आज कोणता पेपर होता? इंग्रजीचा। आणि आता उद्याला? उद्या सुट्टी। उद्या सुट्टी? सुट्टी म्हणून पाणी भरते? हा। गावात नळ बांधलेले, सर्व केलंय, पण पाणी नाही टाकत आहे। फक्त दाखवताय आणि जी निधी येते ती पैसा काढून खाऊन घेत आहे, बाकी काहीच करत नाही। ही व्यथा केवळ एका गावाची नाही, नाशिक जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी अशा वेगवेगळ्या तालुक्यांमधल्या गावांमध्ये ही अशीच परिस्थिती आहे। ही परिस्थिती बदलणार कधी, हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, मुळेगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।